श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक शहरासह परिसरातील मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या क्षेत्रात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे। शहरात विनापरवाना अग्निशस्त्र तसेच अंमली पदार्थ बाळगण्यास बंदी असतानाही पाथर्डी फाटा इथं दोघे जण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार नवनाथ काकड, पोलीस अंमलदार सागर जाधव यांना मंगळवारी मिळालेले होते। मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचत पाथर्डी फाटा येथून तिघा संशयितांना ताब्यात घेतलाय। गौरव पाटील, योगेश मोघे, विजय कुमावत असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नाव आहेत। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून 96,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय। याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली आहे। काल अंबड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल सागर जाधव जे आता माझे शेजारी उभे आहेत त्यांना खबर मिळाली की इथं अंबड पोलीस स्टेशन अंतर्गत काही जे आरोपी आहेत सराईत गुन्हेगार गौरव पाटील त्याच्या 2 साथीदारासह MD विक्री करण्यासाठी हद्दीत येत आहे अशी खबर त्यांना मिळाली। त्या खबरेवरून अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी तिथे सापळा लावला आणि त्यामध्ये गौरव उमेश पाटील वय 25 वर्ष, योगेश हिरालाल मोघे वय 30 वर्ष आणि विजय सुनील कुमावत वय 23 वर्ष अशा तिघांना अडवून त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्याकडे MD हे अंमली पदार्थ तसेच गौरव पाटील याच्याकडे एक फायर आर्म अग्निशस्त्र आणि 2 कारतूस मिळून आले। त्याच्यावरून त्यांना ताब्यात घेतलंय, त्यांना अरेस्ट केली, गुन्हा आपण दाखल केला आहे आणि पुढील तपास चालू आहे। पुढील तपास अंबड पोलीस करतायत। सदरची कारवाई पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे, पोलीस निरीक्षक संजय शिरसाट यांच्या पथकाने केले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।